पवारांनी मुख्यमंत्र्यांची काल रात्री भेट घेतलेली आहे। त्याच्यामुळे हालचालींना वेग आलेला आहे। शिवसेना आमदारांच्या पात्रतेवर आज महानिकाल येणार आहे। दुपारी 4च्या नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करतील आणि त्याच्यानंतर स्पष्ट होणार आहे। मात्र हे वाचन करत असताना ठळक मुद्दे जे आहेत ते सांगितले जातील नार्वेकरांकडून आणि त्यामुळे पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। निकालाआधीच फडणवीस आणि अजित पवारांनी काल रात्री मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी जात भेट घेतलेली आहे। रश्मी शुक्ला आणि फणसाळकर सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित होते आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज सकाळी 10 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा बोलवण्यात आलेली आहे। त्यामुळे हालचालींना वेग आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज महानिकाल येतोय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करतील। जवळपास 1.5 वर्षांपासून ही सुनावणी जी आहे ती सुरू होती आणि आता जर आपण पाहिलं तर आज निकाल येतोय। सुप्रीम कोर्टानं एक डेडलाईन दिलेली होती 31 डिसेंबरची। राहुल नार्वेकरांनी 10 जानेवारी म्हणजे आजपर्यंतची मुदतवाढ मागून घेतलेली होती आणि आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा म्हणावा लागेल। तर विधानसभा अध्यक्ष जे आहेत राहुल नार्वेकर ते दुपारी 4 वाजता या निकालाचं वाचन करणार आहेत आणि ठळक मुद्दे जे आहेत निकालामधले ते नार्वेकर यांच्याकडून या ठिकाणी सांगितले जातील। मात्र या सगळ्या घडामोडी आजच्या होत असतानाच काल रात्रीच घडामोडींना सुद्धा वेग आलेला आहे। कोण पात्र कोण अपात्र या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज महानिकाल येतोय। राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करतील। शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार की ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राजकीय पक्ष कोणत्या गटाचा याबाबत विधानसभा अध्यक्ष आज निकाल देणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राजकीय पक्ष कोणत्या गटाचा हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांकडे आहे का हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे। विधानसभा अध्यक्ष निकाल देणार की कोर्टाकडे प्रकरण जाणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। मध्ये बहुमताला महत्त्व आहे आणि बहुमत आज आपण पाहताय की पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे। विधानसभेत देखील बहुमत आहे, लोकसभेत देखील बहुमत आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेला आहे आणि मला वाटतं मला खात्री आहे अपेक्षा आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागायला पाहिजे। त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे। आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी। आरोपीला भेटतात उघड उघड, न्यायमूर्ती आरोपीला भेटतात ते उघड उघड भेटतात, तर जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल याची कल्पना जनतेला आली असेल। आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत। करून कोर्टात जाऊन काय दबाव पडणार नाहीये माझ्यावर। माझी बाजू ही अत्यंत मी जे कार्य करत आहे ते अत्यंत कायदेशीररित्या योग्य आहे। कुठेही कायद्याच्या तरतुदींची मोडतोड झालेली नाहीये आणि निश्चितपणे माझा निर्णय हा कायद्याला धरूनच असेल।